सर्वप्रथम परमपवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व माझ्या शिवभक्त रसिक हो. आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमान योगी लोककल्याणकारी राजे शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज भोसले होय. शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता, म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. शिवराय हे पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत. त्यांचा सर्व सारा माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता, साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता. अशा प्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर ते एक स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय.